सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून आता राजकारण चांगलंच पेटलंय। दरम्यान धस यांनी देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडल्याचं म्हणत राऊतांनी धस यांच्यावर टीका केली, तर जरांगेंनी धस मॅनेज झालेत असा आरोप केलेला आहे। दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। धस मुंडे यांनी एकत्रित काम केल्यास देशमुखांना अधिक चांगला न्याय मिळेल असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय। धस आणि मुंडेंच्या भेटींच्या बातम्यांनंतर दुसऱ्या दिवशी हे षडयंत्र असल्याचा आरोप धसांनी केलाय। दुसरीकडे बावनकुळे मात्र धस आणि मुंडे प्रकरणात पुन्हा मध्यस्थी करताना दिसलेत। हे जे सगळं षडयंत्र चाललंय ते फक्त संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे। जोपर्यंत संतोष देशमुखच्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी याच्यातून मागे हटणार नाही। महायुतीमधले जे नेते आहेत धनंजय मुंडे तिथले, त्यांच्यासोबत जे काही व्यक्तिगत त्यांचे वाद राहू नये, मतभेद जरूर असावे, मनभेद नसावे आणि त्यांनी आपल्या भूमिकेतनं पुढे जावं, यांनी आपल्या भूमिकेतनं पुढे जावं। साहजिक पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली पाहिजे। धस मुंडे भेटीवर जरांगे मात्र चांगलेच तापलेत। त्यांनी धसांवर थेट मॅनेज झाल्याचा आरोप केलाय। त्यांनी खून घडून आणलाय, त्याचा संघ मॅनेज झाला म्हणजे साधी गोष्ट नाही। पण काय नाही, अशी किती कामदार आहेत आम्ही आहेत ना, मराठा समाज आहे ना, कसं काय मॅटर दबते बघू, दबलं याला जबाबदार धस। एक दोन गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील, त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील। सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोज दादांचा सुद्धा विश्वास माझ्यावरतीच राहील। हे एक दोन दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे, हे वादळ शमून जाईल। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर अंजली दमाने यांनी निशाणा साधलाय। राजकारण्यांना भावना नसतात, ते स्वार्थापोटी राजकारण करतात अशी टीका अंजली दमाने यांनी केली। मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय, हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये। हाँ 100% पक्षाचा दबाव होऊ शकते, काय इसमें दो राय नाही आहे। पक्षाचे दबावामुळे आणि धनंजय मुंडे बीडचे आहे, सगळ्यांना मानते त्यांना बीडमध्ये राहायचं आहे। पण हे अंजली ताई काय बोलतात याला मी महत्त्व देणार नाही। आणि आम्हाला भावना असतात का नाही, जो आवाज मी उठवला मग मला भावना आहेत म्हणूनच आवाज उठवला का बिगर भावनेचा आवाज उठवला। बीडचे लोक सांगायचे सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत, पलटी मारतील असं म्हणत राऊतांनी धसांवर निशाणा साधलाय। तर एवढ्या मोठ्या माणसावर मी बोलणार नसल्याचा टोला धसांनी लगावलाय। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। संजय राऊत इंटरनॅशनल स्पोक्समन आहेत, इंटरनॅशनल, त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काही बोलणार नाही, एवढंच मला मानायचं। मुंडेंना भेटण्यापेक्षा धस पुढे काय करणार हे महत्त्वाचं असल्याचं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले। याविषयी मी काल बोललेलो आहे की ते काय बोलले, काय भेटले, काय झालं, यापेक्षा महत्त्वाचं की आता ते पुढं काय करणार आहेत, काय होणार आहे ते समोर येणार आहे। त्यावर तुमच्या मार्फतच मला कळेल की काही दिवसांनी आता ते जेलमध्ये वाल्मिक कराडलाही भेटतील, कारण वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्या जवळचा होता। त्याला स्लीप ॲपनिया सारखा आजार आहे, त्याला काही होऊ नये म्हणून पारिवारिक आणि तब्येतीची विचारपूस करायला गेलं असंही सुरेश धस म्हणतील आणि जनतेला सांगतील। तर एवढा निर्लज्जपणा एखाद्या सत्ताधारी आमदारांनी करू नये। आम्ही त्यांचा आदर करतो, पण कालपासून सुरेश धस आमच्या मनातून पूर्णपणे उतरले। कसल्या काय राखेतनं फिनिक्स पक्ष बाहेर आला असं म्हटलं जातं ना, राखेतनं यांची दोस्ती बाहेर आली, राखेचा सौदा आहे, तुम भी खाओ हम भी खाता है। धनंजय मुंडे काय म्हणतात की वाल्मिक कराड हा सर्वात खास माणूस आहे। सुरेश धस काय म्हणतात की ह्याचा करता करविता आका कोण आहे, तर वाल्मिक कराड, आणि या आकाचा आका कोण आहे तर हे कोण म्हणतं, सुरेश धस। आता मग आकाच्या आकाला बरोबर घेतलं तर न्याय मिळेल असं म्हणत असतील तर बावनकुळेंनी आकाला पण बरोबर घेऊन टाकावं ना। वाल्मिक कराडनी घेतलं तर मग अख्खा मर्डर कसा केला, काय केला, कधी प्लॅनिंग केलं हे पण सांगतील।